धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुगावचं या गावचं पुनर्वसन जे आहे ते जवळपास 1993 साली झालेलं आहे. 2014 साली या गावकऱ्यांना शासनाने जे आहे ती प्लॉट एक्वायर केलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आपण जर पाहिले तर काही ग्रामस्थांना आणखीन त्यांचे प्लॉट, त्यांच्या मालकीचे प्लॉट जे आहेत ते त्यांना मिळालेले नाहीत. त्याचबरोबरीने या ठिकाणी ज्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत, जर आपण पाहिलं तर विद्युत पोल उभा केले, मात्र त्याच्यामध्ये कुठलीही वीज नाही. शाळा बांधण्यात आली, मात्र त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग असताना देखील कुठलेही विद्यार्थी त्या ठिकाणी जात नाहीत. असुविधा आहेत, कुठलीही सुविधा या गावकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आहेत. माझ्यासोबत हे सर्व ग्रामस्थ आहेत. काय त्यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, काय प्रमुख मागणी? कुठल्या नाल्या बांधणे, कुठलीच नागरिक सुविधा नाही. ज्या शासनाच्या पुनर्वसन योजना, जी योजना आहेत त्या सर्व शासनाने करून द्यावं. पुनर्वसनाचा अर्थ काय? सानुग्रह अनुदान जे मिळत होतं, आज जवळजवळ 20 वर्ष झालं. पहिल्याच्या 2 टप्प्यातल्या पुनर्वसनाला लगेच 15 दिवसात दिलंय. त्यांना एक नियमन, आम्हाला 14 वर्षाला आम्हाला 1 रुपया दिला नाही. मी तहसीलदारकडे गेलो होतो. मग तहसीलदार बाई मॅडम होत्या त्यावेळेस. मी जाऊन अर्ज दिलो. मी रानात राहलेलो. नदीला पाणी आल्यावर माझ्या घरात कमरे इतकं पाणी होतं. नदीच्या धाराला आपलं घर आहे. मग मी शेतात राहिलेलो. काय चोरी चपाटी झाली काय किंवा कोण जीव मारला तर जिम्मेदारी तुम्ही राहील म्हणून असा अर्ज लिहिलो होतो मी. मग अर्ज लिहिल्यावर ते अर्ज बी घ्यायला निघतील. तुम्हाला कबाला दिल्यावर समजा आम्ही मोजून दिलं तुम्हाला तवाच म्हणले, आणि मोजून तर दिलेलं नाही. काय आमची अडचणी काय झाल्या माहिती का, इकडे आड आणि इथं विहीर अशी अवस्था झाली आमची. तिथं राहावं म्हणलं तर तिथं काय सुविधा, घर सगळे पडलेले आहेत, तिथं काय नाही, घरात पाणी येतं वगैरे. आणि इथं येऊन राहावं म्हणलं तर इथं सुविधा नाहीत. अशा इकडे आड आणि तिकडे विहीर अशा द्विधा मनस्थितीत आता हे आम्ही सगळेच रहिवासी आहोत. आता किती लोक? हे जवळजवळ 662 लोकांचं पुनर्वसन झालेलं आहे. 662 लोकांचा प्रश्न आहे. ते गेले की त्या ऑफिसला जावा, हे सगळे उडवाउडीची उत्तर इथं लोक प्रशासन सगळं देऊ लागलं. म्हणून आम्हाला काहीतरी ठोस निर्णय या ठिकाणी झाला पाहिजे. नाही मिळाली मला. जे शेतकरी जे अडवलं ना, तिथं माझं प्लॉट आहे, तर ते शेतकरी प्लॉट मध्ये येऊ दे ना आम्हाला. तर तिथं मी तहसील साहेबांकडे गेलो होतो. तसे म्हटले की तुम्ही रशिया ऑफिसला जावा, पोलीस ठाण्यात जावा, तिथं जाऊन तुम्ही करून घ्या. मी म्हणलं कबाला कोण दिलं मला? तहसील साहेब दिलते ना, तर तुम्ही द्या मला करून. मला आहेत ना सर, कागद माझ्याकडे सगळे आहेत. सर हे कबाला आहे, हे तहसील साहेब दिलेलं कबाला आहे, आणि ग्रामपंचायत 8 आहे. हे सगळं 2014 दिलं मला. कुठे आहे तुमचं? माझं प्लॉट कुठं मला माहिती नाही, मला कुठं आहे मोजून दिलं नाही मला. मोजून दिलं तर कळतं ना मला. त्या टायमाला तिथं ते शेतकरी अडवलं आणि शासनाने लोकांना शिवाय दिल्यात नाही, निघून गेले. मग नंतर तेव्हापासून अजून ते विल्हेवाट काहीच नाही. मग त्याचं विल्हेवाट लावणार कोण? बरेच ठिकाणी गेलो आम्ही, प्रत्येक ऑफिसातून भेटलो, कलेक्टरला भेटलो, खासदारला भेटलो, आमदारला भेटलो, तहसीलदारला भेटलो, सगळ्याला भेटलो. कोण मी विषय नाही केला. ते आम्ही करायचं काय? ह्यासाठी आमचा प्रश्न आता सध्या इथं चालू आहे. तुम्ही इथं विल्हेवाट लावा, आमचं हेच म्हणणं आहे. साम टीव्हीच्या माध्यमातून शासनाच्या दरबारी मी हे प्रश्न मांडू इच्छितो की या ठिकाणी 2014 साली शासनानं आम्हाला भूखंड वाटप केलं, आणि त्या भूखंडावरती जे मोजके शेतकरी आहेत ज्यांनी आपली जमीन शासनाला दिली आणि त्याचा मोबदला घेतला, आणि काही 10% शेतकरी आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही शासनाला जमीन दिलेली नाही आणि आम्ही तुम्हाला या ठिकाणी राहू देणार नाही. परंतु शासनानं दिलेली जमीन आमच्या नावे तर आहेच आहे, परंतु तो शेतकरी कुण्या माध्यमातून म्हणतात की ती जमीन माझी आहे म्हणून. आणि असे 20% लोक आहेत की जे फक्त कबाल्याचे मालक आहेत, त्या जमिनीचे मालक नाहीत. त्या जमिनीचा ताबा शासनाने तात्काळ त्या कबालाधारकाला द्यावा, अन्यथा 15 दिवसामध्ये आम्ही वर्षा बंगल्यावर ठिय्या आंदोलन करणार आहे. ही ग्रामस्थाच्या वतीने कळकळीची शासनाला विनंती आहे. नक्कीच आपण जर पाहिले तर अगदी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. तर आपण पाहिलं तर या जे पुनर्वसित ज्यांना प्लॉट मिळाले, काही लोकांना यामध्ये जमिनी मिळालेली, प्लॉट मिळालेले नाहीत, तर काही जणांना या ठिकाणी घरं बांधायला सुरुवात झाली, मात्र कुठलीही नागरी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात याचा निर्णय घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जे आहे ते ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा जो आहे तो आता ग्रामस्थांनी दिला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुगाव, उमरगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.